मी नाही पळते. बस बस बस. का केलंस तसं सगळं? का केलंस तसं सगळं? मी काय नाही केलं परी, खरंच मी काय नाही केलं. कोणी केलं? अगं तुला बघत नव्हतं ना मी सुखात जगत होते ते. अगं बाई मी काही नाही केलं ग, ते सगळं मंग्याने केलंय. त्याने तुमच्या पाणीपुरीच्या पाण्यात बोडका ओतला. मंग्याचं सोड, मंग्याचं सोड. बाई सोडलं मग काय? तू माझ्या आयुष्याची पाणीपुरी केली त्याचं काय? अरे तू एवढी स्वप्न पाहिली होती मी. म्हणजे ही माझ्या आयुष्याची पुरी. त्यामध्ये मी प्रेमाचं मिठं पाणी टाकून शेवपुरी खाणार होते. पण तू शेवपुरी करायचं सोडून पुरीची परी वाट लावून टाकली. परीची पुरी वाट लावून टाकली. परी तू प्लीज शांत हो ना. त्यांना घेऊन जा डोक्यात टाक. डोक्यात तू काय लढते मला? काय लढते? मी निघाले नाही तुला पोहोचवर आले. काय पोहोचवणार मला तू? हात लावून दाखव. वाव वाव, लाईव्ह ऍक्शन फिल्म बघितल्याचा फील येतोय. नवीन वर्षाची सुरुवात याहून भारी असू शकत नाहीये. अरे लवकर फोन लावा, नाहीतर आपल्यावर पण पडेल आता. काय पट्टा? तर पट्टा नाही, पट्टा गुन्हेगार असल्याचा पट्टा. माझ्या फोनची बॅटरी संपली, फोन डेड आहे. तुला किती वेळा सांगितलं होतं का मी एवढं कमवते तर आता एकदाच घेऊन टाक ना एखादा भारी फोन. पण नाही, बस आता रडत. बस जरा बोला. आता भारीतल्या फोनची नाही, भारीतल्या ओळखीची गरज आहे. हिला सांगते. नाही तेव्हा जरा शिंकलीस तरी फोन करतेस ना दादाला. माझं गरज आहे सांगतोय तर लाव ना फोन. अगं मोठ्या बाई, मी दादाला फोन करू शकते कधी पण मी का नाही करत आहे? कारण मी जर एक फोन केला ना दादाला, तुम्ही सगळे असाल आत आणि मी असेल लातूरला. बरी शांत. तू दादाला फोन नको लावूस, निदान तुझा फोन इथे दे. माझी पण बॅटरी संपायला आली यार. ते पटकन. मी फोन स्विच ऑफ केलाय. तू फोन स्विच ऑफ करून बसलीस. काय करू? बाबांचा फोन आला तर. गप्पा बसा तुम्ही दोघे, राहू दे. नीरव तू एक काम कर, मनवाला मेसेज टाकून ठेव. गुड आयडिया. तिची उतरल्यावर ती आपल्याला रिप्लाय तरी करेल. पण तिचा रिप्लाय येईपर्यंत हे लोक आपली उतरवायला नको, म्हणजे मी लाज. बघतो. मनवाने किरणचा मेसेज आलाय. गुड नाईट, एन्जॉय न्यू इयर विथ पोलीस. या चक्कऱ्याच्या मला कळत नाही
आपल्याला अडकवून हा कसा काय झाला गायब? हा यार, त्या मंग्याच्या टीमला सवय आहे राडा करून कलट घ्यायची. आता चक्र्या कसा काय कलटला? काय रे, सिनेमा चालू आहे काय किडा? हा? नाही काका, मी त्यांच्यातला नाहीये काय. मी पोल खाली बसून अभ्यास करायला आलो होतो उजेडात. 30+ ला अभ्यास, स्वतःला काय ठेळ समजतो का? कमी मूर्ख आहे. नाही 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 काका, मी अशा 31 वगैरे असं कुठल्याही अंधश्रद्धा मानत नाही मी. हे बघा, विश्वास नसेल बसत तर या पुस्तकातला कुठलाही प्रश्न विचारा, अगदी अचूक उत्तर देतो. अभ्यास करायचा सोडून लपून कशाला बसा तो? ते काय झालं, राडा सुरू झाला एकदम, म्हणून मी बिचारा इथे घाबरून बसलो होतो. मी खरंच दारू प्यायलो नाहीये काका, शपथ. अभ्यासात जरा वेळ दे दात घासाला, तो वास मारतो किती. ए शान्या, मोबाईल देकडे. पण मग सर, म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट कसं करणार कोणाला? हा, आणि समजा वकिलाला फोन करायचा. हा एक्झॅक्टली सर. सर प्लीज मोबाईल फोन घेऊ नका ना सर, प्लीज सर. मी तुमच्याकडे फक्त मोबाईल काढून घेतोय. साहेब आले ना तर तुमचे कपडे आणि मास्क पण उतरून घेतील. देकडा उदय रे, कपडे देकडा देऊन टाकू सगळ्यांना. उदय दे ना बाबा लवकर. हो पण साहेब. गपचूप बसा. नालायक. चले साहेब, विचारे. साहेब चुकलो, आता नाही करणार साहेब. विचारे आत गायला आणि पवारच्या ताब्यात द्या. 2-4 फटके खाल्ले ना तर पुरीची काय गिटारची तार सुद्धा छेडणार नाही परत. घेऊन जायला हल हल आतमध्ये हल. हर्षवर्धन पाटील, हे तर तेच ना जे लहान मुलांना देतात मोटिवेशन. हो पण सध्या ते मोठ्यांना पनिशमेंट करण्याच्या मूड मध्ये दिसत आहेत. सो जरा प्लीज शांत बसा. सो लकी. माझं तर सॉलिड क्रश आहे यांच्यावर. परी, इथे आपलं करिअर क्रॅश व्हायची वेळ आली आहे आणि तू क्रश कुठून काढतेस मध्ये? आहे क्रश, त्याला मी काय करू? आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? बस. अरे, तुझ्यासाठी जरी ते तुझा क्रश असले ना तरी त्यांच्यासाठी आपण आरोपी आहोत, हाच प्रॉब्लेम आहे. विचारे. हो साहेब. त्यांचं काय आता? साहेब ही HK कॉलेजची पोर आहेत. बुर्जीपावच्या गाडीवरती दारू पिऊन राडा घालत होती. काय मग काल रात्रीची कशी वाटली? कधीला हवेतून खाली? मी कधीच आलोय, पण आता तुझी पाळी आहे हवेत जायची. नाही उद्याच्या मॅच मध्ये तुझा चवडा काढून तुला दिवसात तारे दाखवले तर नाव न लावणार सम्राट अर्जुन पाटील म्हणून.